सुरू करूया. ओके. नमस्कार. सिंधुजन अकादमी विविध विद्याशाखीय व्याख्यानमाला पुष्प 142. सुरुवातीलाच या ठिकाणी मी डॉक्टर सुजित शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मनापासूनचे धन्यवाद देतो. त्यांनी हा उपक्रम, ज्याला अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी म्हटलं गेलं पाहिजे. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक नामवंत विचारवंतांना, अभ्यासकांना, संशोधकांना त्यांनी या विद्याशाखीय व्याख्यानमालेच्या माध्यमातून संधी दिलेली आहे आणि एक वेगळा विचार प्रवाह मांडण्याचा आणि प्रत्यक्ष पाहण्याचा त्यांनी योग घडवून आणलेला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मी डॉक्टर सुजित शिंदे सर आणि त्यांची सर्व सिंधुजन अकादमीचे सर्व सदस्य या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आज प्रामुख्यानं माझ्या विषयाची मांडणी करत असताना मला सुरुवातीला या ठिकाणी काही गोष्टी सांगणं गरजेचं वाटतं, की मी डॉक्टर विश्वनाथ महादेव आवड, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज या ठिकाणी राज्यशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख आणि अभ्यासक म्हणून आणि वाचक म्हणून काम करीत आहे. गेली 21 वर्ष या महाविद्यालयामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीनं संशोधनाची वृत्ती आमच्या महाविद्यालयामध्ये जागवण्यात आली, मग आमचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जयसिंह मोहिते पाटील आणि आमचे प्राचार्य डॉक्टर आबासाहेब देशमुख यांच्या प्रेरणेतून आमच्या महाविद्यालयामध्ये विविध प्रकारच्या संशोधनाचे प्रकल्प हाती घेतले गेले आणि याच माध्यमातून माझा विषय जरी राज्यशास्त्र असला तरी या विषयाच्या बाहेर जाऊन मला छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आणि प्रशासन याबद्दलचं संशोधन करण्याची संधी मिळाली आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाची मी 2016 साली डिग्री घेतली, PhD ची डिग्री घेतली. मला या कामी महत्वाचं मार्गदर्शन केलं ते प्रामुख्यानं माझे मार्गदर्शक डॉक्टर महादेव गव्हाणे सर, त्याचबरोबर डॉक्टर जयसिंगराव पवार सर, डॉक्टर नामदेवराव जाधव सर आणि सोलापूर विद्यापीठामधील डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, डॉक्टर सुजित शिंदे सर, अशा अनेक मान्यवर आहेत की ज्यांनी या संशोधनामध्ये काम करत असताना एक वेगळ्या प्रकारचं सहाय्य त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून या सुरुवातीलाच या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझा विषय आहे छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ आणि प्रशासन याबद्दलची भूमिका मांडत असताना मी PPTच्या माध्यमातून, स्लाइड शोच्या माध्यमातून हे आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या सुरुवातीलाच ह्या पहिल्या स्लाइडच्या माध्यमातून दिसतंय की सिंधुजन अकादमीच्या माध्यमातून सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून संशोधकांना एक संधी दिली गेलेली आहे आणि त्या संधीचा लाभ मलाही मिळाला. या विषयाची मांडणी करण्याची भूमिका घेत असताना सुरुवातीला मला सांगावं लागेल की छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ आणि प्रशासन, पूर्वीच्या काळी प्रशासनामध्ये राजेशाही हा प्रकार शासनात सगळ्यात मोठ्या प्रमाणात होता. काही सरदारांच्या आणि सल्लागारांच्या माध्यमातून राज्याचा राज्यकारभार चालायचा. पण आधुनिक राज्याचं स्वरूप आणि व्याप्ती ही वाढल्यामुळं त्या देशामध्ये सामाजिक, भौगोलिक, पारंपरिक संदर्भ घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था निर्माण झालेल्या दिसतात आणि मग राजेशाही असेल, लष्करशाही असेल, हुकुमशाही असेल, साम्यवादी आणि लोकशाही असेल, अशा शासनाचे विविध प्रकार जगभरातल्या अनेक शासन व्यवस्थामध्ये निर्माण झालेले दिसतात. पण आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की शासनाचा प्रकार जरी कोणताही असला तरी त्या ठिकाणी सर्वच शासकीय व्यवस्थांमध्ये प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता असते. त्याशिवाय राज्याचे उद्दिष्ट आणि धोरण पूर्ण करताच येत नाही. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी की सत्ता नियंत्रण आणि सत्तेचं विभाजन हे लोकशाहीमध्ये विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून आवश्यक असतं
आणि म्हणून सत्ता विभाजनाचं किंवा विकेंद्रीकरणाचं तत्व सर्वच राजकीय व्यवस्थामध्ये कमी जास्त प्रमाणात असेल, पण प्रशासकीय व्यवस्थेची गरज आणि त्या वर्गाला दिले जाणारे अधिकार हे द्यावेच लागतात. आणि लोकशाही शासनामध्ये सर्वांचा सहभाग अपेक्षित असल्यामुळं सत्ता विभाजनाचं तत्व तर स्वीकारावंच लागतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की राज्याचे कार्य जबाबदारीनं पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांची आवश्यकता असते. मग ती यंत्रणा मंत्रिमंडळाची असो किंवा प्रशासकीय वर्गाची असो. आपल्याला सांगताना एक आनंद होतो किंवा एक महत्वाची भूमिका लक्षात घेतली पाहिजे, की माणसाच्या समाजशील प्रवृत्तीतून आमच्या राज्यशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे. अरिस्टॉटल म्हणतो, की माणूस हा समूहशील किंवा समाजशील प्राणी आहे. आणि या माणसाच्या समूह वृत्तीतून समाज निर्माण झाला आणि समाजात त्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता होऊ लागली. ह्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेमधूनच किंवा समाजामधूनच त्यानं अनेक संस्था निर्माण केल्या. मग त्याच्यामध्ये कुटुंब संस्था, विवाह संस्था, धार्मिक संस्था, शिक्षण संस्था अशा अनेक संस्थांमधून मानवाचे परस्पर संबंध वाढत गेले. मग या संबंधातून या समाज नियंत्रणाची गरज भासायला लागली. आणि आपल्याला सांगायला हरकत नाही, की या समाज नियंत्रणाच्या गरजेतूनच या विविध संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांनी राज्यसंस्था निर्माण केली. आता भारतीय राजकीय व्यवस्थेची संकल्पना घेत असताना, जाणून घेत असताना राज्यसंस्थेचं जसं अस्तित्व आपल्याला दिसतं, तसं पाश्चात्य विचारवंतांच्या विचारामध्ये दिसतं. भारतीय शासन व्यवस्थेमध्ये कौटिल्याच्या विचारामध्ये आपल्याला ते शासन व्यवस्थेचं अस्तित्व दिसतं. पाश्चात्य विचारवंत मॅकियावेली याने द प्रिन्स या ग्रंथामध्ये राज्यसंस्थेचं स्वरूप स्पष्ट केलं. त्याच्या मते राज्य म्हणजे मानवी शक्ती की ज्याद्वारे लोकांवर सत्ता प्रस्थापित करते. आणि राज्यासाठी जे महत्वाचे 4 घटक आहेत, त्या 4 घटकांची भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. म्हणजे पूर्वीच्या काळी असलेली जी संकल्पना होती, की तिथं फक्त सरदार आणि काही सल्लागार त्या ठिकाणी आपली मतं मांडत होते आणि त्यानुसार कारभार चालत होता. पण आज 20व्या शतकात प्रत्यक्षात राज्याला आपल्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी योग्य व पूरक असलेली शासन पद्धती निर्माण करणं गरजेचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या भागाचा इतिहास, भौगोलिक स्थिती आणि आर्थिक सामाजिक स्थिती विचारात घेऊनच आपली शासन पद्धती निर्माण केलेली आपल्याला सुरुवातीला स्पष्ट करावे लागते. असं म्हटलं जातं, की छत्रपती शिवाजी महाराजांनी कौटिल्याला अभिप्रेत असलेला राजा व राजपद निर्माण करून 17व्या शतकात स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि ते यशस्वीपणे चालवलं. मित्रांनो, तात्कालिक हिंदुस्थानचे राजकारण अभ्यासताना आपल्याला असं दिसतं, की उत्तर भारतात मोगली सत्ता, दक्षिण हिंदुस्थानामध्ये बहमानी सत्ता, या 5 शाह्यांच्या सत्ता होत्या आणि त्यांचं सर्व राजकारण हे धर्मावर आधारलेलं होतं. या शाह्यांमध्ये प्रचंड संघर्ष होता. छत्रपती शिवरायांनी मिळालेल्या जहागिरीच्या आधारे आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली आणि त्यातूनच एक अभ्यास करून आपली एक वेगळी शासन पद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एक प्रशासकीय वर्गाची आदर्शाच्या स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केलेली आहे. एल्फिस्टन नावाचा विचारवंत छत्रपती शिवरायांच्या बद्दल आपल्या हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथात म्हणतो, शिवाजी म्हणजे एका प्रबळ सरदाराचा मुलगा. त्याने आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात बंडखोरीने केली, पण कालांतराने त्याचे रूपांतर एका कुशल राजनीतिज्ञामध्ये झाले आणि त्यांची उंची गाठणारा एकही नेता त्यानंतर या देशात निर्माण झालेला नाही. म्हणजे एल्फिस्टन जी भूमिका त्याच्या काळामध्ये मांडत होता ते आपल्याला आज 400 वर्षानंतरही त्या ठिकाणी सांगावं लागतं. महाराजांनी निर्माण केलेली प्रशासकीय रचना, लष्कर व्यवस्था, किल्ले, कृषी, न्याय, मुलकी व्यवस्था याबरोबरच अष्टप्रधान मंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था, ह्या सगळ्या भूमिका आपल्याला या ठिकाणी स्पष्ट कराव्या लागतात. आणि या सर्व व्यवस्थांना छत्रपती शिवरायांनी किती महत्व दिलं आणि ते टिकवणं किती आवश्यक होतं हेही या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करावं लागेल. सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगताना आपल्याला या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं, की प्राचीन भारतामध्ये किंवा अर्वाचीन कालखंडामध्ये किंवा त्यानंतरच्या मध्ययुगामध्ये निर्माण झालेल्या ज्या व्यवस्था होत्या किंवा त्या काळी जी मांडणी झाली, मग ती शुक्रनीती असेल, कौटिल्याचा अर्थशास्त्र असेल, याज्ञवल्क्य टीका ग्रंथ असेल, मनुस्मृती असेल, रामायण असेल, महाभारत असेल, या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेली आणि लोकाभिमुख राज्यकारभारासाठी विचारवंतांनी चिंतनातून मांडलेली जी प्रशासन व्यवस्था होती, ती प्रशासन व्यवस्था छत्रपती शिवरायांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं
प्रचंड ताकद असूनही त्या काळच्या स्वकीय आणि परकीय सत्ता सुद्धा महाराजांचं स्वराज्य संपवू शकल्या नाहीत. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्यांचा शिवाजी आणि शिवकाल या पुस्तकामध्ये एक पत्र जे लिहिले होतं ते या ठिकाणी मी सुरुवातीलाच आपल्याला वाचून दाखवतो, की औरंगजेबाच्या आग्रा भेटीला गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना कैद झाले हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. मग त्यांना कैदेचं संपवण्याचा कड ज्यावेळेस राजा जयसिंगाला समजला, त्यावेळेस जयसिंगाने राजाला औरंगजेबाला लिहिलेलं पत्र आहे. जयसिंग म्हणतो, एकट्या शिवाजीस मारून त्याचं राज्य संपेल असं नाही, तर त्याच्या एकट्याच्या जाण्याने मराठ्यांचे राज्य बुडेल असे समजणं चुकीचे आहे. असे समजणं चुकीचं आहे, कारण त्यांनी जाताना इथली प्रशासन व्यवस्था एवढी मजबूत केलेली आहे की त्यांच्या एकट्याच्या जाण्याने काही फरक पडणार नाही. हे राज्य एकट्या शिवाजीचे किंवा भोसल्याचे नाही. यावरून आपल्या लक्षात येतं की छत्रपती शिवरायांनी स्वतंत्र राज्याची निर्मिती करत असताना महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी लोककल्याणकारी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. आता शासन व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगावं लागेल की शासन व्यवस्था ही संकल्पना फक्त शिवाजी महाराजांच्या कालखंडातच निर्माण झाली का? तर याचं उत्तर आपल्याला थोडंसं नाही असं द्यावं लागतं. याचं कारण असं की भारतीय शासन व्यवस्थेला खूप मोठी परंपरा आहे. मग वैदिक कालखंडाचा जरी विचार करायचा झाला तर वैदिक कालखंडामध्ये राजाला सल्ला आणि मसलत करण्यासाठी दोन प्रमुख संस्था होत्या. त्यांना सभा आणि समिती असं म्हटलं जायचं. उत्तर वैदिक कालखंडामध्ये राजा लोकांचं सहकार्य घ्यायचा, त्याला रत्नीन असं म्हटलं जायचं. तैत्रीय ब्राह्मण्यामध्ये ग्रामणी नावाचा प्रमुख होता. भगद्रुक नावाचा कर वसूल करणारा अधिकारी होता. सूत, सारथी, संग्रहित, कोशागार प्रमुख, अक्षवाप, दूतावर देखरेख करणारा स्थपती, न्यायाधीश अशा संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. एवढंच नव्हे तर रामायणाच्या बालखंडाच्या सप्तम सर्गामध्ये 7व्या अध्यायामध्ये राजा दशरथाच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक प्रकारच्या मंत्र्यांचा उल्लेख झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. मग त्याच्यामध्ये दृष्टी, जयंत, विजय, सिद्धार्थ, रतिसाधक, अशोक, मंत्रपाल आणि सुमंत्र. महाभारताचं शांती पर्व याला तर भारतीय प्रशासन व्यवस्थेचा किंवा भारतीय राजकीय व्यवस्थेचा तर अतिशय महत्वाचा ठेवाच म्हटलं जातं. म्हणजे शरपंजरी पडलेल्या भीष्माच्या बरोबरीनं युधिष्ठिराचा जो संवाद झाला त्याच्यामध्ये बरीचशी माहिती उजेडात येते आणि ती प्रशासन व्यवस्थेची बद्दलचीच आहे. शुक्रनीतीमध्ये शुक्राचार्य म्हणतात की राजा राज्यरूपी झाडाची मुळे असतो. मंत्री त्याच्या फांद्या असतात, सेनापती त्याची पाने फुले असतात, प्रजा जमीन असते आणि बाकी सगळे त्याचे फांद्या म्हणून काम करत असतात. मनुस्मृतीमध्ये उल्लेख केलेला आहे, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे, याज्ञवल्क्याच्या स्मृतीमध्ये उल्लेख केलेला आहे, बौद्ध कालीन ग्रंथ साहित्यामध्ये उल्लेख केलेला आहे. जिनसेन आचार्याने जे महापुराण लिहिलं त्याच्या 37व्या पर्वामध्येही शासन व्यवस्थेच्या संदर्भातली भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आपण जसं जसं पुढे येतो तसं चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडात ही आपल्याला प्रशासन व्यवस्था किती मजबूत होती हेही दिसतं. सम्राट हर्षवर्धनच्या काळात ही मंत्री परिषद होती, प्रशासन व्यवस्था होती, राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद होती. मौर्योत्तर कालखंडामध्ये, गुप्तोत्तर कालखंडामध्ये ह्या सगळ्या व्यवस्थांमध्ये कुठेतरी आपल्याला प्रशासन व्यवस्था होती हे स्पष्ट करावं लागतं. सातवन कालखंडामध्ये होती. म्हणजे प्राचीन कालखंड, त्यानंतरचा मध्ययुगीन कालखंड आणि त्यानंतर सगळ्या व्यवस्थांमध्ये ते अगदी आजपर्यंत आपल्या भारतामध्ये प्रशासन व्यवस्था होती हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावं लागतं. आता याच्या माध्यमातून आपल्याला सांगावं लागेल की या सगळ्या व्यवस्थांचा आढावा घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं. आता हे अष्टप्रधान मंडळ अगदीच राज्याभिषेक झाल्याबरोबर निर्माण झालं का? तर नाही. अष्टप्रधान मंडळाची निर्मिती ही भूमिका आपल्याला अगदी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बेंगलोरवरून शहाजी राजांकडून ज्यावेळेस पुण्याचा कारभार करण्यासाठी इकडं आले, मग त्यांच्याबरोबर नसणारी जी अष्टप्रधान मंडळाची भूमिका होती त्याला 8 मंत्री नव्हते त्यावेळेस. शहाजी राजांनी ठराविक माणसं त्यांच्याबरोबर दिलेली होती आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती, विकास आणि प्रशासन व्यवस्थेची वाटचाल ही भूमिका या ठिकाणी पाहावी लागते.
रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रामध्ये मग ते रांची ढेरेंनी लिहिलेलं आहे, त्याचबरोबर रा कुलकर्णींनी लिहिलेलं आहे. या दोन्ही संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला सांगावं लागतं. आज्ञापत्रामध्ये उल्लेख आढळतो. ते म्हणतात प्रधान म्हणजे नृपसत्ता, नृप प्रसारक, हत्तीचे अंकुश, नृपाची विश्रांती. नृप याला राजा म्हटलं गेलेलं आहे. 5% प्याद्यापासून ते सर कारकुनापर्यंत भिडेची परंपरा. सकल भिडेच्या शिरोभाग तो प्रधान. संपूर्ण राज्यकारभार देशदुर्गाचा अखत्यार प्रधानाच्या हाती द्यावा, त्यास सेनानायक करावे. प्रधानमंडळाची संकल्पना महाराजांनी राज्याभिषेक समारंभाच्या वेळेत निर्मिलेली असली तरी प्राचीन धर्मग्रंथांचा, विचारवंतांच्या विचारातील संकल्पनांचा विचार करून राजांनी या संकल्पनेचे अनुकरण केलेले दिसते. मराठ्यांच्या मुलकातील कारभार व्यवस्था पूर्णपणे मोडून पडलेली होती. मोगल, निजाम, आदिलशाही, महाराष्ट्रातील अनेक परगणे उद्ध्वस्त झालेले होते किंवा केलेले होते. देशमुख आणि देशपांडे किंवा या ठिकाणचे वतनदार हे परगण्यांचे राजेच बनलेले होते. वतनासाठी मारामारी चालू होत्या, खून पडत होते. वतनाच्या लोभापायी वतनदारांना नीतिमत्तेची चाड त्या ठिकाणी राहिलेली नव्हती. आता अशा परिस्थितीमध्ये किंवा स्वभावाने स्वतंत्र वृत्तीच्या असणाऱ्या आणि झगडणाऱ्या समाजाला स्थिर कारभार यंत्रणेनं बांधणं तेवढं सोपं नव्हतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ आणि मुलकी कारभार व्यवस्थेचा महत्वाचा पैलू विचारात घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याचा कारभार अधिक सक्षमपणे चालावा या हेतूने अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केलेली आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावं लागते. आता हे अष्टप्रधान मंडळ राज्याभिषेकाच्या अगोदरच तयार झालेलं होतं. राज्याभिषेकाच्या वेळी त्याला फक्त आकार दिला गेला आणि प्रधानांच्या पदांना संस्कृत नावं दिली गेली. प्रत्येकाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या त्यांच्या नियमावल्या त्या ठिकाणी केल्या गेल्या आणि याच पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला अष्टप्रधान मंडळाची संकल्पना सांगताना स्पष्ट करावी लागेल. आता अष्टप्रधान मंडळाची निर्मिती, विस्तार आणि स्वरूप हे पाहताना ज्यावेळेस मगाशीच आपण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं ज्यावेळेस 1642 शहाजी राजांनी बंगळुरूवर पुणे प्रांताकडे येताना एक छोटस मंत्रिमंडळ बरोबर दिलेलं होतं आणि त्याचा आवश्यक उल्लेख करणं गरजेचं असतं. मग कोण कोण पाठवलं होतं तर श्यामराज निळकंठ रांजेकर यांना पेशवा म्हणून पाठवलेलं होतं. बाळकृष्ण दीक्षित यांना मजुमी किंवा मजुमदार म्हणून पाठवलेलं होतं. सोनोपंत यांना डबीर म्हणून पाठवलेलं होतं. रघुनाथ बल्लाळ यांना सबनीस म्हणून पाठवलेलं होतं. माणकोची 10 तोंडे यांना सरनौबत म्हणून पाठवले होते, ज्यांना स्वराज्याचे पहिले सेनापती असंही म्हटलं जातं आणि ती भूमिका त्या ठिकाणी इतिहासामध्ये आपल्याला सर्वश्रुत आहे. बाळाजी मजलिस यांना कारकून म्हणून पाठवलेलं होतं. ही जी संकल्पना घेतली गेली ती माहिती संकलक लेखक रा कुलकर्णी यांच्या लेखणीतून या ठिकाणी आपल्या समोर मी ठेवलेली आहे की एकंदरीत प्रशासन व्यवस्था निर्माण करायची असेल तर त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये त्या प्रशासन व्यवस्थेचा गाभा म्हणून एक सक्षम अशी यंत्रणा निर्माण करणं गरजेचं असतं आणि तो गाभा छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आता राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांच्या बरोबर कोण होतं, कोण मंत्री होते किंवा कोण मंत्री म्हणून त्या ठिकाणी अष्टप्रधान मंडळामध्ये होतं हेही पाहणं संयुक्तिक ठरतं. पेशवे म्हणून त्या ठिकाणी मोरो त्रिंबक यांची नियुक्ती झालेली होती. मजुमदार म्हणून नारो निळकंठ व रामचंद्र निळकंठ यांची नियुक्ती झालेली होती. पंडित म्हणून दानाध्यक्ष रघुनाथ पंडितराव, सेनापती म्हणून हंबीराव मामा मोहिते, वाकनीस म्हणून दत्ताजी त्रिंबक, सुमंत म्हणून रामचंद्र पंत, सचिव म्हणून अण्णाजी दत्तो, न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल नेराजी रावजी. ह्या अष्टप्रधान मंडळांना त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी मानाची वस्त्र, त्याचबरोबर मानाची किल्लत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मानसन्मानाच्या भूमिका स्वीकारून त्यांना ही पदं बहाल केलेली होती. आणि त्यातूनच आपल्याला असं दिसतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनाची भूमिका मांडत असताना सुरुवातीला जे छत्रपती शहाजी राजांनी दिलेलं अष्टप्रधान मंडळ होतं त्या अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातूनच हळूहळू त्या पदांच्या संकल्पनेमध्ये बदल घडवत त्या पदांच्या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका स्वीकारत एक सक्षम अशा पद्धतीचं प्रशासन मंडळ निर्माण केलेलं होतं. आणि त्याच प्रशासन मंडळामध्ये छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची भूमिका
मांडलेली आपल्याला या ठिकाणी सांगावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन जाणून घेत असताना किंवा त्याची भूमिका समजावून घेत असताना आपल्याला या ठिकाणी राज्यकारभाराच्या संदर्भात आपण जशी पदं पाहिली, अष्टप्रधान मंडळाची भूमिका जशी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली, तसं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कानूजाप्ता नावाची एक भूमिका आहे, ती जाणून घेणं गरजेचं असतं. त्याच्या अगोदर एक भूमिका या ठिकाणी जाता जाता सांगतो, की राज्याभिषेकाच्या समय जे अष्टप्रधान मंडळ होतं, आता हे सगळ्यांना माहिती आहे, इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासकांना ही सगळी माहिती आहे. आणि डॉक्टर जयसिंगराव पवारांनी शिवाजी शिवकाल याच्यामध्ये सविस्तर माहिती मांडलेली आहे, की छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची नेमकी रचना कशी होती. मग सुवर्ण मंचकावर छत्रपती शिवाजीराजे बसलेले होते. पूर्वेला मुख्य प्रधान म्हणून मोरोपंत हातामध्ये सुवर्ण कलश घेऊन होते. दक्षिणेला सेनापती हंबीराव मोहिते दुग्धपूर्ण रौप्य कलश घेऊन होते. पश्चिमेला रामचंद्र निळकंठ अमात्य दधीपूर्ण ताम्र कलश घेऊन होते. उत्तरेस रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्ण कलश घेऊन होते. आग्नेयेस अण्णाजी दत्तो सचिव छत्र घेऊन होते. नैऋत्येला जनार्दन पंत हनुमंते सुमंत व्यंजन घेऊन होते. वायव्येला दत्ताजी त्र्यंबक मंत्री चामर घेऊन होते. ईशान्येला बाळाजी पंडित दुसरे चामर घेऊन होते. निराजीरावजी वी होते. सन्मुख सव्यभागी बाळाजी आवजी होते. वामभागी गणकलेखक चिमणाजी आवजी लेखनपत्र घेऊन होते. म्हणजे केवळ अष्टप्रधान मंडळाची भूमिका नाही, तर त्यांच्या रचना करत असताना महाराजांनी कशा पद्धतीने या राज्यकारभार पुढच्या काळामध्ये करणार याची दिशा ठरवून दिलेली होती. आपल्याला सांगायला हरकत नाही, की रामचंद्र पंतांच्या आज्ञापत्रामध्ये प्रधान मंडळ किंवा अमात्य या संकल्पनेची भूमिका मांडत असताना प्रधानाकडे कोणते गुण असावेत हेही त्या ठिकाणी मांडलेलं आहे. प्रधान म्हणजे सरकार खून, प्रधान म्हणजे राज्य रक्षणाचा स्तंभ, प्रधान म्हणजे देशदुर्गाचा अखत्यार त्यास द्यावा. मग प्रधानाचे गुण राजासारखे असावेत. प्रधानाची नेमणूक करताना मुख्य परीक्षा करून चांगला माणूस शोधून त्याची नेमणूक करावी, त्याच्यावर जबाबदारी द्यावी आणि वाढवत जाऊन त्याला प्रधान करावा. म्हणजे लगेचच एखादा व्यक्ती थेट मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे अशा पद्धतीची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये नव्हती. प्रशासनामध्ये नियुक्त्या करत असताना कुलीन कार्यकर्ते, कार्यविचक्षण, शास्त्रज्ञ, राजधर्म विशारद, पापभिरू, स्फुट वक्ते, निर्व्यसनी, पुण्यशील, उद्योगशील, अलिप्त, अनागत, अहिंसक, साम दाम दंड भेद, संधी विग्रह, मित्रभेद, कितीतरी प्रकारच्या भूमिका छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातल्या आणि त्यांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या माणसांच्या नियुक्त्या करत असताना विचारात घेतलेल्या होत्या. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार हा आदर्श स्वरूपाचा का झाला. आता हा कारभार करत असताना कानून जाप्ता नावाची एक संकल्पना या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. त्याला कानून जाप्ता असंही म्हटलं जातं. या कानून जाप्त्यामध्ये शिवकालीन प्रशासन कार्याची महत्वाची माहिती दिलेली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 6 जून 1674 रोजी राजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर 3 दिवसांनी छत्रपती शिवरायांनी 3 जाहीरनामे प्रसिद्ध केले आणि 4था जाहीरनामा हा 15 दिवसांनी घोषित केला. यालाच कानून जाप्ता असं म्हटलेलं आहे. राज्याभिषेकानंतर राज्यकारभाराची दिशा कशा प्रकारची असेल, राज्यव्यवहार कशा पद्धतीने होतील, प्रधानमंत्र्याची किंवा मंत्रिमंडळाची अष्टप्रधान मंडळाची कामं कशा पद्धतीची असतील, राज्यव्यवहार कशा पद्धतीने होईल याचं सविस्तर वर्णन या कानून जाप्त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आता काही पहिले कानून जाप्ते आहेत. आजच्या भाषेमध्ये याला लिखित घटना म्हटलं तरी चालू शकतं. एकूण कलम 12 आहेत आणि 12 कलमामध्ये चिटणीसी लिहिण्याचा जाप्ता दिलेला आहे. पुढे सांगता येतं एकूण कलम 8 आहेत. त्याच्यामध्ये 8 कलमामध्ये लष्कर सरनौबत याबाबतचे आहेत आणि खाली एकूण कलम 22 आहेत कारखान्याशी संबंधातली आणि 14 व 8 कलमे सबनीशी संदर्भातले आहेत. म्हणजे राज्यव्यवस्थेचे नियम हे अगदी टाकोटाक पद्धतीनं कागदोपत्री लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला लिहून ठेवलेले स्पष्ट करावे लागतात. राज्यव्यवस्थेची भूमिका जाणून घेताना सुरुवातीलाच आपल्याला सांगावं लागेल राज्यव्यवस्थेचे काही नियम छत्रपती शिवरायांनी घालून दिलेले होते आणि कानून जाप्त्यामध्ये
राज्यव्यवहारासाठी या नियमाची महत्वाची भूमिका आहे. प्रशासन व्यवस्थेचं स्वरूप जाणून घेताना किंवा ती संकल्पना विचारात घेताना आपल्याला सांगावं लागेल, की महाराजांनी काही नियम घालून दिलेले होते. कोणताही चाकर प्रशासन व्यवस्थेमध्ये नियुक्त केला जाणारा कोणताही चाकर जामिनाशिवाय ठेवू नये. जामीन असल्याशिवाय त्याला ठेवू नये. नियमाप्रमाणे त्याला अधिक वेतन द्यावं. अधिक काम केल्यास, जास्तीचं काम केल्यास त्याला बक्षिशी दिली जावी. लुटीच्या वेळी जप्त केलेल्या मालास किंवा काडीस इतकंही मसनस न करता तमाम माल जप्त करून महालाचे कारकुनाचे हुजूर लिहून पाठवावा. खजिना वाढवीत जावा. धर्माधर्म विचार करून यथाकाली दान देणं, सकल कल्याण लोककल्याणाची प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील राहणं, अंध अपंगाच्या चरितार्थ चालवण्यासाठी प्रयत्न करावेत. संरक्षणासाठी यथा सर्व काल सावध राहावं. पाकालय, जलस्थान, वसनागार, नाजूक महाल या ठिकाणी अत्यंत विश्वासू प्रामाणिक सेवक नियुक्त कराव्यात. सेवक वर्गाच्या कसोट्या घ्याव्यात. त्यांनी अंतस्थ प्रसंगी बाहेर बोलू नयेत. चहाडी करू नये. धनाच्या जवळ आहोत म्हणून अन्याय करू नये. उन्मत्त द्रव्य सर्वथैव भक्षू नये. बोधक व बुधकपान यांचा समय निश्चित असावा. नवीन नवीन शस्त्रास्त्र तयार करीत राहावं. कारागिरांना योग्य मोबदला द्यावा. प्रशासनामध्ये स्तुतीपाठक नसावेत. बुद्धिमत्ताशी नेहमी चर्चा करीत राहावी. सैन्यदल उत्तम ठेवावं. म्हणजे प्रशासन व्यवस्थेमध्ये नियुक्त करण्यात आलेली माणसं कशा पद्धतीची असावीत याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी अगदी लिहून ठेवलेली होती. ते कानूजाप्त्यामध्ये त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अष्टप्रधान मंडळ केवळ प्रशासनाचं काम करत होतं का? तर नाही. तर अष्टप्रधान मंडळाला खाली सहकारी म्हणून एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा होती आणि ती सचिवालय किंवा कचेरी ही भूमिका त्या ठिकाणी पार पाडत होत्या. या कचेऱ्यामध्ये कोण कोण होतं? आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक प्रधानापाशी त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी खालील प्रकारचे कारकून होते. जवळपास 8 कारकून त्या ठिकाणी महाराजांनी दिलेले होते. मग दिवाण होता, मुजुमदार होता जो हिशेब तपासणी करायचा, जो हिशोबनीस म्हणून काम करत असे. फडणीस होता जो हिशोबनीसाला सहकार्य करायचा. सबनीस होता जो दप्तरदार म्हणून काम करायचा. कारखानीस दाणागोठ्याची व्यवस्था करणारा असायचा. चिटणीस पत्रव्यवहार करणारा होता. जमादार खजिनदार एकंदरीत चीज वस्तू सांभाळणारा होता. पोतनीस रोकड सांभाळणारा होता. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी 8 प्रकारचे सहकारी सचिव म्हणून त्या ठिकाणी दिलेले होते. आता या कचेरीशिवाय अष्टप्रधान मंडळाकडे 18 कारखाने व 12 महाल यांची व्यवस्था लावण्याचं काम होतं. आपल्याला सांगायला हरकत नाही की जगाच्या पाठीवर सत्ता संतुलन आणि नियंत्रण या भूमिका नंतरच्या काळामध्ये मग आपण म्हणतो की अमेरिकन शासन व्यवस्थेत सत्ता संतुलन आणि नियंत्रण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. पण 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी चेक्स अँड बॅलन्स सत्ता संतुलन आणि नियंत्रण ठेवण्याची भूमिका आपल्या प्रशासनामध्ये केलेली होती. संपूर्ण राज्यकारभाराची व्यवस्था ही विकेंद्रीकरणाच्या तत्वावर आधारलेली होती आणि त्यातूनच 18 कारखाने आणि 12 महाल छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या हाताखाली काम करताना आपल्याला त्या ठिकाणी सांगावे लागतात. 18 कारखान्यांमध्ये काय होतं? तर खजिना, रोख रक्कम, एक कारखाना, जवाहीरखाना, जवाहीर व रत्न, अंबरखाना, धान्य कोठारांचा, शरबतखाना, औषधालयांचा, तोपखाना, तोपगोळ्यांचा, दप्तरखाना ज्याच्यामध्ये सरकारी कागदपत्र विभाग असलेला, जमादारखाना, सार्वजनिक वस्तू संग्रहालय ज्याला म्हटलं जातं, जिरतखाना, धान्य कोठारांचं ते शस्त्रागार असेल, मुतबकखाना ज्याला मुतपाकखाना असंही म्हटलं गेलं, उष्टरखाना म्हणजे उंटशाळा, नगारखाना ज्याला नौबतखाना असंही म्हटलं गेलं, तालीमखाना, आखाडा, व्यायामशाळा, पिलखाना, हत्तीखाना, फरासखाना, गालीचे तंबू व इत्यादी साधनांच्या संदर्भात सुद्धा एक कारखान्याची भूमिका महाराजांनी घेतलेली दिसते. अबदारखाना ज्याला जलस्थान मद्यशाला असंही म्हटलं जातं, शिकारखाना मृगया शिकार करण्यासाठी, दारुखाना दारुगोळा आणि कोठार याबाबतचा, शहदखाना नदी बंदर वन रक्षण यांचे संरक्षण करण्यासाठी मंडळ या ठिकाणी नियुक्त केलेलं होतं. ही जी 18 कारखान्यांची भूमिका आपल्या समोर घेतलेली आहे त्याच्या संदर्भात मी विचारवंत आणि लेखक सदाशिव शिवदे यांचा संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती भूमिका आपल्या समोर स्पष्ट केलेली आहे.
केवळ 18 कारखानेच होते का? तर नाही, तर 12 महालांची भूमिका होती. या 12 महालामध्ये पोते ज्याला कोशागार म्हटलं गेलं, थट्टी, गोशाळा, शेरी, आरामशाळा, वहिशी, रथशाळा, कोटी, धान्यागार, सौदागीर, व्यापार ठिकाण, टांकसाळ, नाणी पाडण्याचं ठिकाण, दरुनी महाल, अंतपूर, पागा, अश्वशाळा, इमारत, शिल्पशाळा, पालखी, शिबिका, छबिना, अंगरक्षक, माहिती, संकलक सदाशिव शिवदे. म्हणजे 18 कारखाने आणि 12 महाल ही भूमिका छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी प्रशासन व्यवस्थेचं जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करण्याची भूमिका घेतलेली होती. आपल्या लक्षात येतं की कानोजाप्त्यामध्ये प्रशासन व्यवस्थेची केवळ रचना मांडलेली नाही, तर कुणी काय काम करायचं याच्याबाबतची सुद्धा भूमिका महाराजांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली होती. आणि म्हणून प्रशासन व्यवस्थेची एक वेगळी संकल्पना त्या ठिकाणी महाराजांनी मांडलेली दिसते. मग प्रधानानं काय करावं? तर त्यानं राजकार्य करावं, राजपत्रावर शिक्का मारावा, युद्धप्रसंगी स्वारी करावी, तालुका ताब्यात ठेवून स्वाधीन होईल त्यास रक्षून बंदोबस्त करावा, आज्ञेत वर्तावे, सर्वसंमतीने सैन्य चालावर, शत्रूची बातमी राखून त्याचा पराभव करावा, नेमून दिलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार करावा, छत्रपतीची जी राजपत्र होतील त्याची राजमुद्रा करावी, इतर प्रधानाशी समाज बुद्धीनं वागावे, राजहित प्राणाहीन अधिक समजावे, स्वार्थ न पाहता दक्षतेने महाराजांची सेवा करावी. केवळ मुख्य प्रधानच नाही, तर अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सुमंत, चिटणीशी, फौजेचे सबनीस, सेना धुरंदर, किल्ले कोट, सुभे, मामले, तालुकादार, 12 महाल, दारुणी महाल, पोतनीस, हे सगळे आबादारखाना, पागा, जुमलेदार, ह्या सगळ्यांच्या भूमिका आणि सगळ्यांनी नेमकं काय काम करायचं याबद्दलची कामाच्या संदर्भातली सविस्तर भूमिका त्या ठिकाणी महाराजांनी प्रत्येक प्रधानमंडळाकडं आणि प्रत्येक अधिकाऱ्याकडं सोपवून दिलेली होती. आणि त्यातूनच आपल्याला असं दिसतं की छत्रपती शिवरायांचं प्रशासन हे एक वेगळ्या आणि आदर्श पद्धतीच्या भूमिकेतून निर्माण झालेलं दिसतं. आता प्रधानमंडळाने केवळ महसुलाचंच काम केलं का, की केवळ लष्कराचंच काम केलं का, किंवा प्रशासन यंत्रणेतल्या प्रत्येक व्यक्तीनं केवळ दिलेलं काम तेवढंच केलं का, तर असं नाही. तर प्रत्येकानं आपापलं काम त्यावेळेस जी भूमिका योग्य होती, गरजेची होती, त्या दृष्टिकोनातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यातूनच छत्रपती शिवरायांचं प्रशासन एक आदर्श प्रशासन निर्माण झालेलं दिसतं. या प्रशासन व्यवस्थेची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावे लागतात. या प्रशासन व्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये पहिली भूमिका सांगावं लागेल की छत्रपती शिवरायांनी राष्ट्र ही संकल्पना केवळ निर्माण केली नाही, तर ती सिद्ध केलं, राष्ट्र सिद्ध केलं. भारतामध्ये कधीही न निर्माण झालेली राष्ट्र संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आहे. माझ्या वाक्याची भूमिका या ठिकाणी मी सविस्तररित्या मांडतो. मी हे का म्हटलं की अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडानंतर काही प्रमाणात जो सोनेरी युग म्हणतो आपण, त्या कालखंडाच्या नंतर राष्ट्र म्हणून घेण्यासाठी भारतामध्ये संकल्पना निर्माण झालेली आपल्याला दिसत नाही. अखंड संकल्पना. आम्ही बंगाली, आम्ही गुजराती, आम्ही पंजाबी, आसामी, राजपूत, ह्या प्रत्येकांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही वेगळे अशा पद्धतीचा एक विचार त्या ठिकाणी होता. पण हा पृथक अहंकार निर्माण करण्याची भूमिका छत्रपती शिवरायांनी घेतली. सर्वसामान्य जनतेला समान मानणं हे स्वराज्यामध्ये त्यावेळेसपासून महत्वाचं झालं. एवढंच नाही, भारतातच नाही तर युरोपामध्ये सुद्धा राज्य लोकांचं असतं ही एक शक्ती आहे, या तत्वाची मांडणी 1900 शतकापर्यंत झालेली नव्हती. आपल्याला सांगायला हरकत नाही, 1848 साली जर्मनीत 38 वेगवेगळ्या प्रकारची संस्थानं होती आणि 14व्या लुईच्या कालखंडात फ्रान्समध्ये संघर्ष झाला, कमालीची विषमता होती. 17व्या शतकात मराठ्यांचा एका नेत्याच्या समाज मनामध्ये लोकजागृतीची संकल्पना निर्माण होते आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून अस्मिता निर्माण होते. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करावी लागते. आपल्याला प्रशासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगताना सुरुवातीला स्पष्ट करावं लागेल की महाराजांची व्यवस्था ही प्रेरणादायी राज्य पद्धती होती. शिवरायांनी नवीन राज्य स्थापन करून ते चिरकाळ टिकावं आणि मजबूत राहावं याच्यासाठी राज्याभिषेकाची योजना केलेली असली तरी ही योजना देशकालाच्या मानानं
इतकी योग्य आणि मजबूत होती की ती उपयुक्ततेच्या मानानं सर्वव्यापी होती. शिवरायांच्या नंतर अनेक वर्ष ती मोडून काढण्याचा प्रयत्न झाला, पण मराठ्यांच्या राज्याचे अवशेष आजही दिसतात. याचं कारण असं की प्रशासन व्यवस्थेची केलेली मजबूत बांधणी. आपण सुरुवातीलाच राजा जयसिंगाने लिहिलेलं पत्र पाहिलं की राजा जयसिंग जाणीवपूर्वक औरंगजेबास लिहितोय की एकट्या शिवाजीला मारून किंवा ठार करून आपल्याला फायदा होणार नाही, किंवा ते एकटे नाहीसे झाले म्हणून मराठ्यांचं राज्य मोडेल असं समज करून घेणं बिलकुल शक्य नाही. कारण का त्यांनी जाताना इथली राजकीय व्यवस्था एवढी मजबूत केलेली आहे आणि हे महाराष्ट्र राज्य हे एकट्या छत्रपती शिवरायांचं नाही, एकट्या घराण्याचं नाही, तर ती प्रामुख्यानं एक वेगळी संकल्पना आहे. दुसरं वैशिष्ट्य सांगावं लागतं की छत्रपती शिवरायांची ही अष्टप्रधान मंडळाची आणि प्रशासन व्यवस्थेची संकल्पना ही दूरदृष्टीची होती. याच्यामुळे झालं काय, तर स्वतःचं संरक्षण आणि राज्य संवर्धन ही दोन कामं छत्रपती शिवरायांच्या नंतर, छत्रपती संभाजीराजांच्या नंतर महाराष्ट्रीयांना करता आली. आपल्या लक्षात घ्या की औरंगजेबाच्या प्रचंड शक्तीशी झगडा करून विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था किंवा स्वराज्याची प्रशासन व्यवस्था ही सक्षमपणे यशस्वी झाली. याचं कारणच आहे की यंत्रणा चौथाईच्या जोरावर समर्थ झालेली होती. राज्याच्या कामाची वाटणीच अशा पद्धतीने केलेली होती आणि त्यातून प्रशासन अधिकारी नेमलेले होते. त्यामुळे छत्रपती शिवरायांची भूमिका, प्रशासनाची भूमिका जाणून घेताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल वैशिष्ट्यामध्ये की ही एक संकल्पना दूरदृष्टीची होती. छत्रपती शिवरायांनी प्रधानमंडळ नेमताना अधिकाऱ्यांना स्वतंत्र झागरी तोडून दिलेल्या नाहीत किंवा वंशपरंपरेनं त्यांची योजनाही त्यांनी केलेली दिसत नव्हते. म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक प्रशासनाच्या नोकराला त्या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागायचं. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मोगली राजवटीमध्ये लष्करी अधिकारी वेगळे होते. प्रांताचा वेगळा दिवाण होता किंवा जो महसूल वाढवेल त्याच्याकडून प्रशासकीय रचनेची परिस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी कामं दिली जायची. पण छत्रपती शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये अधिकाऱ्यांना स्वतंत्र जहागिरी तोडून दिल्या नाहीत. महत्वाचं वैशिष्ट्य सांगताना आपल्याला आणखीन सांगावं लागेल की राज्य व्यवस्थेमध्ये अपराधाला शिक्षा व्हायची. या ठिकाणी अपराधी पुरावे नाहीत म्हणून बिनबोभाट मुक्त झालेत असं कधी झालेलं नाही आणि हे प्रशासन व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं. इतिहास अभ्यासत असताना, इतिहासाची भूमिका जाणून घेत असताना आपल्या सगळ्याला माहिती आहे खंडोजी खोपडे याच्यावर राष्ट्रद्रोहाचा जो गुन्हा झाला, पण वरिष्ठांच्या मताचा सन्मान राखला गेला. कान्होजी जेद्यांनी मध्यस्थी जरी या ठिकाणी केलेली असली तरी बाबा कान्होजी जेद्यांची मध्यस्थी छत्रपती शिवरायांनी नाकारली पण नाही, त्यांचा सन्मान पण ठेवला, पण द्रोह करणाऱ्याला शिक्षाही महाराजांनी त्या ठिकाणी दिलेली होती. म्हणजे खंडोजीला राष्ट्रद्रोहाबद्दल महाराजांनी हातपाय तोडण्याची शिक्षा केली, पण कान्होजींच्या मध्यस्थीमुळे त्याचा जीवही वाचवला. एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवूया की स्वराज्याची राष्ट्रद्रोह करणाऱ्याला प्रशासन व्यवस्थेमध्ये शिक्षा ही दिली जाणारच, पण स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांच्या मताचा सुद्धा सन्मान महाराजांनी या ठिकाणी केलेला होता. खंडोजी खोपडे आपल्याला माहिती आहे, रांजेगावच्या पाटलाला दिलेली शिक्षा आपल्याला माहिती आहे, जावळीच्या बाजी घोरपडेने फितुरी केलेली आपल्याला माहिती आहे, किंवा बेलवाडीच्या सावित्रीबाई देसाईंचा विनयभंग करणारा सखुजी गायकवाड हा तर अगदी जवळचा नातेवाईक होता, त्यालाही महाराजांनी केलेली शिक्षा आहे. म्हणजे या सगळ्या महाराजांच्या राज्यव्यवस्थेमध्ये अपराधाला शिक्षा देण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला असं दिसतं. एक पाश्चात्य विचारवंत आहे, तो म्हणतो की महाराजांच्या या व्यवस्थेमध्ये जर कोणी अपराध केला तर तो अपराध करणारा शिवराय आश्चर्य करण्यासारख्या त्वरेनं शासन करीत असेल. राज्यकारभाराच्या गैरवर्तणुकीकडे दुर्लक्ष करू नये, एवढेच तर त्याच्या सरदाराच्या गैरकृत्याकडे जर त्याने यत्किंचित दुर्लक्ष केले तर त्याची कृत्य राजास मान्य आहेत असा लोक करतात, म्हणून गैरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यास त्यांनी शिक्षा दिल्या. तो राजा न्यायप्रिय आहे असा समज होतो आणि तीच भूमिका प्रशासन व्यवस्थेत महाराजांनी घेतली. प्रशासन व्यवस्थेत कायम रयतेच्या हिताचे निर्णय झालेले आपल्याला सांगावे लागतात. शिवकालामध्ये आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये अनेक
निर्णय त्या ठिकाणी झालेले दिसतात. मग रयतेसाठी महाराजांनी धरण बांधलं. मौजे कोंढव बुद्रुक कर्यात मावळ प्रांतामध्ये शके 1771 मध्ये जी एक जबानी दिसते वल्लभ तावजी पाटील कामते यांनी दिलेली, त्यांच्या या जबानीवरून महाराजांनी एक मोठा धोंड होता, तो धोंडा आड येतो म्हणून महाराजांनी त्यांना काम सांगितलं आणि त्यांनी मोठा धोंड फोडून त्या ठिकाणी धरण बांधण्यासाठी महत्वाचं सहकार्य केलं. शत्रूपासून महाराजांनी रयतेचं संरक्षण करण्यासाठी केली. त्या काळी गनिमांच्या अचानक धाडी पडत आणि मग प्रजेचं संरक्षण करण्यासाठी प्रधान मंडळ आणि महाराज दक्ष होते. 1662 मध्ये मावळ प्रांतातील रोहिड खोरे प्रांतामधील देशमुखास लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, मोगल तुमच्या तपियात म्हणजे प्रांतामध्ये छावणीस येताती म्हणून जासुदानी समाचार आणला आहे. तरी तुम्हास रोका आहडताच मिळताच तुम्ही तपियात गावच्या गाव ताकिदी करून माणसे लेकरे बाळे समवेत तमाम रयतेस घाटाखाली बाका जागे असेल तेथे पाठवणे, जेथे शत्रूचा त्रास होणार नाही अशा जागी ठेवणे, कामास हैगय न करणे, लिहिल्याप्रमाणे अंमल करणे. ऐशियासी तुम्हापासून अंतर पडिल यावर मोगल जे बाद मनुष्यांना धरून येतील त्याचे पाप तुमच्या माती बसेल असे समजून गावचा गाव हिंडून रात्रीचा दिवस करून लोकांची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे, या कामास घडीचा दिरंग न करणे. एक राजा आपल्या रयतेच्या हितासाठी किती बारीक सारीक गोष्टीचा विचार करतो याच्याबाबत हे लिहिलेलं पत्र या ठिकाणी शत्रूपासून रयतेचं संरक्षण करण्याच्या भूमिकेतून आपल्याला सांगावं लागतं. शत्रूपासूनच तर लष्कराच्या जुलमापासून सुद्धा महाराजांनी स्वतःच्या प्रजेचं संरक्षण करण्याची भूमिका घेतली. परचक्र असलं काय आणि राजचक्र असलं काय, कोणत्याही परिस्थितीत रयतेवर कसला अन्याय होणार नाही ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद महाराजांनी केलेली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रभावळीचे सुभेदाराला पाठवलेल्या पत्रास महाराज म्हणतात, चोरी न करावी, इमाने इतबारे साहेब काम करावे, ऐशी क्रियाच शपथ केली आहेत. तेनेप्रमाणे एक भाजीच्या देटास ते ही न मन दाखविता रास व दुरुस वर्तणे, या उपरी कमावीस कारभारास लावणी संचणी उगवणी, जैसे जैसी जे जे वेलेस करू ते करीत जाणे. हर प्रकारे साहेबाच्या वतू अधिक होय ते करीत जाणे. मुलकात बटाईचा तह चालत आहे, परंतु रयतेवारी जाला न पडता रयतेस वाटा रयतेस द्यावे. राजभाग आपणास येई ते करणे, रयतेवरील काडीचे जाल व गैर किलिया साहेब तुझवर राजे नाही ऐसे बरे समजणे. हेही पत्र आपल्याला महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेची रयतेच्या बद्दलची कडाव आणि कीव त्या ठिकाणी जाणून दिसतं. रयतेच्या सोयीसाठी महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या आणि त्या भूमिका घेत असताना मग ते रामजे सुभेदार दिलेलं पत्र असेल, गावचा गाव कष्ट करून फिरावा, ज्याच्याकडे शेत नाही अशाला मनुष्यबळ आहे अशाला मशागतीस बैलजोडी दिली पाहिजे, बी बियाणं दिला पाहिजे, 4-2 बैल घेण्यासाठी बैल पैसे दिले पाहिजेत. त्या काळच्या असणाऱ्या संकल्पनेमध्ये 2 खंडी दाणे दिले पाहिजेत. कुणब्या सरकारातून कर्ज वाढी दीडवाडीच्या दिलेलं कर्ज वाढी दीडवाडीच्या पद्धतीने वसूल करू नये. शेतीचं उत्पन्न तयार झाल्यावर त्याला सामर्थ्यानुसार हप्त्याहप्त्याने वसूल करावं. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी 2 लाख लारीची रक्कम, आता 2 लाख लारीला सध्या किती रक्कम होईल आपण सगळ्यांनी विचार करायला हरकत नाही, पण 2 लाख लारीची रक्कम महाराजांनी मंजूर केली होती. लारी हे कोकणात चलन आहे. आणि मग ह्या सगळ्या भूमिका महाराजांनी रयतेसाठी केलेल्या दिसतात आणि हे प्रशासन व्यवस्थेचं वैशिष्ट्य होतं. लष्करी सामर्थ्याला महाराजांनी एक मुत्सद्देगिरीची जोड दिली आणि म्हणूनच आपल्याला दिसतं की मग ती छत्रपती शिवरायांची आदिलशाहीच्या शहाजी राजांना ज्यावेळेस आदिलशाहानं अटक केली त्यावेळेस केलेली मुत्सद्देगिरी असेल, अफजल खान प्रकरणामध्ये ज्यावेळेस लोकांची मानसिकता संपत चाललेली होती, पण ही मानसिकता परत स्वराज्य बांधणीसाठी नव्यानं उभा करायची असेल तर जनतेमध्ये जीव ओतणं गरजेचं होतं. ज्यावेळी केलेली महाराजांनी मुत्सद्देगिरी असेल, शाही ठिकाणाच्या प्रसंगामध्ये महाराजांनी घेतलेली भूमिका असेल किंवा मावळ प्रांताच्या सुभेदारास सांगून घेतलेली भूमिका असेल, पुरंदरचा तह करताना जयसिंगाबरोबर महाराजांनी घेतलेली भूमिका असेल, म्हणजे जीवाभावाची माणसं डोळ्या देखत धारातीर्थी पडत असताना जनतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हे लक्षात आलं. स्वराज्याची दौलत संपण्याच्या अगोदर
आपण काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक पुरंदरचा तह केला. आग्र्याहून सुटकेच्या बाबतीत सुद्धा घेतलेली मुत्सद्देगिरीची भूमिका असेल. राज्याभिषेकाच्या वेळेस तमाम पंडिताचा विरोध डावलून त्यांना आपलेसे करण्याची भूमिका महाराजांनी त्या ठिकाणी घेतली. मला राज्याभिषेकाच्या बाबतीमध्ये एक दोन गोष्टी या ठिकाणी नमूद कराव्या करणं गरजेचं वाटतं, की महाराजांनी राज्याभिषेक करून अतिशय महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी साध्य केलेल्या होत्या. एक महाराजांच्या क्षत्रियत्वाबद्दलची भूमिका त्या ठिकाणी आपल्या सगळ्याला माहिती आहे, की महाराज क्षत्रिय नाहीत अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार अपप्रचार त्या ठिकाणी झाला. महाराजांचं क्षत्रियत्व हे त्या काळच्या समाज पंडितांना मान्य नव्हतं. हा प्रश्न जसा राजकीय होता तसा सामाजिक पण विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्याची आणि त्यांना त्या गोष्टीला समजूतदारपणे घेण्याची भूमिका महाराजांनी घेतली आणि राज्याभिषेकानं 3 गोष्टी साधल्या. त्या कोणत्या? तर या जगात क्षत्रिय आहेत ही पहिली गोष्ट. दुसरी, भोसले हे घराणं क्षत्रिय आहे ही तिसरी गोष्ट. आणि हिंदुस्थानामध्ये हिंदू राजा सिंहासनावर बसू शकतो ही तिसरी गोष्ट. ह्या 3 महत्वाच्या गोष्टी छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाच्या माध्यमातून घडवून आणलेल्या दिसतात. म्हणजे प्रचलित व्यवस्थेतले दोष गुणदोष जाणून घेतले आणि ती व्यवस्था जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून आपल्या राज्यकारभाराला महाराजांनी जोड दिली. सावकार वर्गाचे वेगवेगळ्या प्रकारचे महाराजांनी नियम केले. ज्याच्या आरमार त्याचा समुद्र, आरमाराची वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली. व्यापारी वर्गाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून महाराजांनी पाहण्याचा प्रयत्न केला. मुलकी प्रशासन आणि लष्करी प्रशासनाला दोघांनाही समान महत्व देण्याचा प्रयत्न केला. अष्टप्रधान मंडळ आणि इतर अधिकाऱ्यांच्या सहाय्यानं उत्तम प्रशासन तर त्यांनी केलंच केलं, पण ह्या प्रशासनाला लष्करी व्यवस्थेप्रमाणे मुलकी प्रशासनाची जोड दिली. रणांगणावर तलवार चढवून विजय मिळवलेल्या सेनापतीची गाजावाजा नक्की होतो, निश्चित होतो आणि तो करायलाच पाहिजे. पण महाराजांच्या प्रशासनामध्ये एक गोष्ट आणखीन त्याच्या पुढे जाऊन केलेली आहे, की रणांगणावर तलवार चालवून विजय मिळवलेल्या सेनापतीची गौरव झालाच पाहिजे, निश्चित त्याचा अधिकार आहे. पण चिकाटीनं प्रांतामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणाऱ्या सुभेदाराला सुद्धा तेवढंच महत्व दिलं गेलं पाहिजे. आणि याच्यासाठी महाराजांनी एक आज्ञापत्रच काढलेलं होतं आणि त्या आज्ञापत्रात महत्वाची भूमिका घेतलेली होती, की लष्करी अधिकाऱ्यांच्या मोहिमेवर कामगिरीबद्दल बक्षीस मिळेल, त्याचबरोबर मायदेशात चोख कारभार करणाऱ्या मुलकी अधिकाऱ्यांनाही तशाच प्रकारची बक्षीस देण्याची भूमिका घेतलेली होती. आणि म्हणून कर्नाटक मोहिमेवर जाताना महाराजांनी आपल्या बरोबर जवळपास 20,000 कारकून नेलेले होते. हे का नेले असतील? एक गोष्ट लक्षात ठेवा, की प्रदेश जिंकल्यानंतर त्या प्रदेशाची प्रशासन व्यवस्था लगेचच लागणं गरजेचं असतं. किल्ला जिंकलाय, भूभाग जिंकलाय, जिंकून पुढे जाता येत नाही. पुढे जाता येईलही, पण मग पाठीमागून जर शत्रूने आक्रमण केलं किंवा तिथं काही बंडाळी झाली तर ती थोपवणं अतिशय गरजेचं असतं. महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेमधलं महत्वाचं भूमिका आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे, की महाराजांनी दक्षिण दिग्विजयामध्ये कर्नाटक मोहिमेवर जाताना आपल्याबरोबर 20,000 कारकून घेतलेले होते. सैनिक तर होतेच होते, सेनापती होते, सरदार होते, घोडदळ होतं, पायदळ होतं, हे सगळं होतं, पण 20,000 कारकून त्या ठिकाणी घेतलेलं होतं. ह्याचं कारण की प्रदेश जिंकल्याबरोबर दुसऱ्या दिवशी प्रशासन यंत्रणा उभारली गेली पाहिजे. केवळ प्रशासन उभारायचंय का? तर नाही. तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर जरब सुद्धा निर्माण महाराजांनी केलेली होती. प्रशासन व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्यच होतं, की शिवकालीन जे काही पत्रव्यवहार आहे त्या पत्रव्यवहारामध्ये स्पष्ट दिसतं, की कामचुकार अधिकार वर्गाला महाराजांनी समज दिलेली आहे. काहींना पदावरून काढून टाकलं, काहींना शिक्षा दिल्या. शिस्तीचा आणि शासनाचा बडगा उगारून अनेकांकडून महाराजांनी काम करून घेतलं आणि एक वेगळी भूमिका प्रशासनाच्या माध्यमातून महाराजांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता. कार्यक्षम अधिकाऱ्यांना अष्टप्रधान मंडळामध्ये स्थान दिलं नाही, प्रशासनामध्ये स्थान दिले नाही. एक महत्वाची भूमिका शेवटच्या वैशिष्ट्यामध्ये सांगावं लागेल. अष्टप्रधान मंडळामध्ये प्रशासनात वंश परंपरेनं पद दिलं नाही. हा मुद्दा जसा मगाशी स्पष्ट केला तो या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे, की जोपर्यंत संबंधित व्यक्तीच्या ठिकाणी किंवा त्याच्या अंगी कर्तबगारी आहे, सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे, तोपर्यंत त्याला पदावर राहता येत होतं. त्याची जाणीव म्हणून आपल्या कामात अधिक कार्यक्षमता दाखवणं महत्वाचं होतं आणि म्हणून मोठमोठी जबाबदारीची कामं ही अष्टप्रधान मंडळाच्या हातून काम पार पडलेली होती. मग सेनापती प्रतापराव गुजर असतील, त्यांनी स्वतः प्राण दिला.
हंबीरराव मोहिते असतील. म्हणजे ही भूमिका आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे, की काम करणाऱ्यांना शाबासकी आणि काम न करणाऱ्यांना पदावरून पायउतार करण्याची भूमिका घेतलेली होती. ह्याची एक उदाहरणं आपल्या लक्षात घेतली पाहिजेत. की 1674ला राज्याभिषेक झाल्यापासून फारसा बदल प्रशासन व्यवस्थेत झाला नाही. पण त्याच्या अगोदर आपल्याला असं दिसतं, की प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना, मग तुकोजी चोर असतील, माणकोजी 10 तोंडे असतील, यांना जास्त काळ सेनापतीमधून म्हणून काम करता आलं नाही. त्यांना पदावरून काढून टाकलं गेलं. नेताजी पालकरांनी कामात हायगय केले म्हणून त्यांनाही पदावरून काढून टाकण्यात आलं. महादेव मतिमंद यांनाही कामावरून त्या ठिकाणी बदललेलं होतं. म्हणजे जे कर्तबगार होते त्यांना निश्चित पदं दिलेली होती आणि जे कर्तबगार नव्हते त्यांना पदावरून काढून टाकलेलं होतं. प्रशासन व्यवस्थेची आणखीन महत्वाची भूमिका सांगताना आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल, की महाराजांच्या प्रशासनामध्ये स्त्रियांविषयीची महत्वाची उदारता आपल्याला त्या ठिकाणी सांगावी लागते. म्हणजे केवळ प्रशासन कर्तबगार झालं पाहिजे असं नाही, तर प्रशासनामध्ये दिवाणी सत्तेला तर महत्व असलं पाहिजे. त्याचबरोबर कार्यक्षम अधिकाऱ्यांना काढून टाकलंच पाहिजे. पण स्त्रियाविषयीची उदारता ही विविध उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी माहिती करून घेणं गरजेचं ठरतं आणि त्यातूनच महाराजांनी एक वेगळी व्यवस्था, वेगळी भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. दिवाणी सत्तेला तर महत्व दिलं. लोककल्याण महत्वाचं उद्दिष्ट त्याने ठेवलं. महत्वाचं या ठिकाणी आपण लक्षात घेऊया, ती म्हणजे महाराजांनी त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण केली. सत्ता संतुलन आणि नियंत्रण किंवा केंद्रित सत्तेचं विकेंद्रीकरण याच्यामध्ये त्रिस्तरीय व्यवस्था, जसं आता भारतीय संघराज्यामध्ये 3 स्तरीय आहेत. एक केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे आणि खाली मग स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्या किंवा ग्रामपंचायत अशी विकेंद्रित झालेली व्यवस्था आहे. त्याच पद्धतीची व्यवस्था आपल्याला महाराजांच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा थोडीशी दिसते. मग ती कशी होती? तर राजा आणि हुजुरांच्या अखत्यारीतील प्रदेश एक होता, प्रधानमंडळाचं कार्यक्षेत्र असलेला एक प्रदेश होता आणि दोघांच्या मिळून कार्यक्षेत्रातील एक प्रदेश होता. आणि ह्या दोन्ही भूमिका आज्ञापत्रातली जी 2 कलम आहेत, 29 आणि 30, ह्या कलमांमध्ये आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे छत्रपती शिवरायांनी धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णू पद्धतीने व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना धार्मिक भेदभाव कधी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला दिसून येत नाही. मग तो इंदापूरचा काजी असेल, भांबवड्याचा खिदमतगार, केळशीचं याकूत बाबा असेल, पुण्याच्या परगण्यातील हवेलीचं काजीची बंद पडलेली सनद असेल, पाडगावच्या पुराणिकाला 18 वर्षाचं वर्षासन होतं, जुळे येथील श्रीधर भट, जालना येथील तान पाठक, त्रिमूर्ती येथील वेदमूर्ती, पुरुषोत्तम भट, चिंचवडकर गोसावी, वाराणसीच्या बलकाराम तिवारी, 1671 मध्ये आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरास, हजरत पिरास, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी महाराजांनी, मग परशुराम क्षेत्र असेल, पुण्याचा गणपती असेल, चाकणचे सिद्धेश्वर भट असतील, महाबळेश्वरचे गोपाल भट असतील, केंद्रचे महंत कैवल्य भारती असतील, मुदलगावचे देव भारती असतील, भगवानगडचे केशव बुवार, कर्नाटकातील सीताराम वाजपेयी, बुरुडी, पाटेश्वर डोंगरातील रत्नागिरी गोसावी, नागठाणातील तानपाठक नाकील, ह्या सगळ्या ठिकाणी महाराजांनी देणग्या दिलेल्या आहेत. म्हणजे केवळ हिंदू म्हणून नाही, तर सगळ्या धर्मातल्या, सगळ्या जातीतल्या संतांना, तिथल्या मठांना देणगे देण्याची भूमिका घेतलेली होती. म्हणून महाराजांची व्यवस्था ही धर्मसहिष्णू होती. स्वराज्यात नोकरी देताना, प्रशासनात पद निर्माण करताना जातीची बंधने येऊ दिली नाहीत. महत्वाच्या पदावर मुस्लिम लोकांचे नेमणूक केलेल्या दिसतात. नौदल प्रमुख म्हणून दौलत खान, फारशीचा तज्ञ काजी हैदर, अंगरक्षक इब्राहिम, विशालगडच्या वेड्यातून सुटका करण्यासाठी बलिदान केलेला सिद्दी हिलाल, त्याचा मुलगा सिद्दी वाहावा, याचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे महाराजांची व्यवस्था केवळ धर्मनिरपेक्ष नव्हती, तर धर्मातील अनेक प्रथांना विरोध करून नवा धर्म मांडण्याचा प्रयत्न या काळामध्ये झाला, असं आपल्याला सुरुवातीला स्पष्ट करावं लागतं. औरंगजेबानं जो जिजिया कर बसवला, त्या सगळ्याची भूमिका आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि कुशल राजनीती आणि रणनीतीचा वापर करत महाराजांनी आपलं प्रशासन मजबूत आणि भक्कम करण्याचा प्रयत्न केला होता. अशी अनेक उदाहरणं प्रशासन व्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगावी लागतात. आणि ही सांगत असताना मग कुणाशी प्रत्यक्ष लढाई केली, मग खळद बेलसरवर स्वतः
सरदार फतेखानावर त्या ठिकाणी महाराज चालून गेले. मुधोळवर चालू बाजी घोरपडेला त्या ठिकाणी महाराजांनी लढाया केल्या, कोणावर छापे घातले, परस्परांमध्ये कोणाचे संघर्ष लावून दिला. बहादूर खान, दिलेर खान यांच्यामध्ये भांडणात त्या ठिकाणी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. शहजादा मुअज्जम याच्या आणि औरंगजेबाचा कलह उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. पण कुणाचा मित्रभेद केला, कुणाच्या डेऱ्यात शिरून मारामारी केली, शाहिस्ते खान असेल, कुणाला एकटं पाडून मारलं, अफजल खान असेल, कुणाशी स्नेह केला, मैत्री केली, मग गोवळकोंड्याचा कुतुब असेल, नसीर खान याच्याशी तह करून जिंजी जिंकली, कुणाच्या भेटीला स्वतःहून गेले औरंगजेबा, कोणाला दर्शनाला आणले, सिद्धी हिलाल जाधवराव, इंग्रजांची वकार लुटल्यानंतर त्यांचा वकील, जबरदस्तीनं काही ठिकाणी महाराजांनी स्थळं बांधली. त्याच्यामध्ये जावळी या ठिकाणी प्रतापगड बांधला, पद्मदुर्ग बांधून सिद्धीला दहशत निर्माण केली, नवीन जलदुर्ग निर्माण केले, खांदेरी, कुलाबा, सिंधुदुर्ग हे जलदुर्ग बांधून जलदुर्गांच्या आश्रितांचा पराभव केला. दुर्गट स्थळावर नौकानयन करून महाराजांनी प्रवेश केले. म्हणजे बसरूर शहरावर महाराजांनी अचानक छापा घालून सुरतेप्रमाणे लूट केलेली होती. जदुनाथ सरकारांच्या मते छत्रपती शिवरायांच्या राजकीय संकल्पना अशा होत्या की त्यामध्ये काही बदल न करता आपण आजही त्याचे अनुकरण करू शकतो. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिवकालीन प्रशासन व्यवस्था ही कालसापेक्ष होती. आपल्या प्रजेला शांतता, सर्वापती सहिष्णू भाव, सर्व जाती जमातींना संधी, कार्यक्षम व शुद्ध राज्यकारभार पद्धती, व्यापारासाठी आरमार, मायदेशासाठी संरक्षणासाठी लढाऊ लष्कर, त्याहून विशेष म्हणजे राष्ट्रीय प्रगती साधणारा क्रियाशील नेतृत्व, जिच्याजवळ गुणवत्ता असेल त्यास काम करण्याची संधी, अशा अंगाने शिवकालीन राज्यव्यवस्था समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या स्पर्श करणारी होती. हे जदुनाथ सरकार त्या ठिकाणी स्पष्ट करतात. आणि ह्याच भूमिका आपल्याला महाराजांच्या राज्याभिषेकाच्या संकल्पनेमध्ये स्पष्ट करावं लागतं. 18 महालात 12 कारखाने, अष्टप्रधान मंडळाच्या साहाय्यानं निर्माण केलेली ही व्यवस्था महाराजांनी केवळ प्रशासन व्यवस्था म्हणून निर्माण केलेली नाही, तर स्वराज्याचा कारभार हा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्तृत्वाचा विचार करून अधिकार वर्गाला योग्य प्रकारची संधी दिली. शासनामध्ये अनुशासन आणण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये कडक शिक्षा केल्या. रयतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. जमीन सुधारणा केल्या, धरणे बांधली, शत्रूपासून रयतेचे संरक्षण करण्याची भूमिका घेतली. लष्कराच्या जुलमांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच अवघ्या 50 वर्षाच्या कालखंडातील घटनांचा मागोवा घेताना एकच गोष्ट स्पष्ट जाणवते की छत्रपती शिवरायांनी लष्करी सामर्थ्यामध्ये वाढ केलीच, परंतु प्रसंगी मुसद्दीगिरीची जोड देऊन प्रसंगाचा मुकाबला करून त्यांनी घेतलेल्या भूमिका ह्या महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये अतिशय ताकदीच्या आणि या देशाच्या राजकीय व्यवस्थेला, मग ती मध्ययुगीन व्यवस्था असेल किंवा सद्यकालीन व्यवस्था असेल, ह्या दोन्ही व्यवस्थांना एक निश्चित अशी दिशा देणारी व्यवस्था निर्माण केली, असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावं लागतं. याच ठिकाणी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेची भूमिका सांगत असताना, मांडत असताना काही संदर्भ साधनं वापरली गेली. मग ती आवळसकर यांचं रायगडाची जीवनगाथा असेल, आचार्य धनंजय यांचं शिवराज्याभिषेक असेल, प्रशासन व्यवस्थेमध्ये वासी बेंद्रे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं चिकित्सक चरित्र असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचं विचिकित्सक चरित्र पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, भारत इतिहास संशोधक मंडळाचं शिवचरित्र, विजयराव देशमुख यांचं शकाकर्ते शिवराय, रांची ढेरे यांचं रामचंद्र पंत अमात्य प्रणित स्वराज्य नीती, केळुसकर यांचं छत्रपती शिवराय, रा कुलकर्णी यांचं प्राचीन भारत इतिहास संस्कृती, महाराष्ट्र संस्कृती पुग सहस्त्रबुद्धे यांचं, अनुराधा गोविंद कुलकर्णी यांची छत्रपती शिवरायांची पत्र आणि खंड 1-2, डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ, त्याचबरोबर जयसिंगराव पवार यांचं मराठी सत्तेचं शिवाजी महाराजांनी शिवकाल, ह्या सगळ्या भूमिका, हे सगळे हे ग्रंथ, हे सगळ्या विचारधारा, ह्या सगळ्या संकल्पना महाराजांची प्रशासन व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि तीच व्यवस्था काही प्रमाणामध्ये माझ्या माहितीच्या आधारे, माझ्या संकल्पनेच्या आधारे, माझ्या अभ्यासाच्या आणि वाचनाच्या आधारे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी
जाता जाता एक भूमिका या ठिकाणी सांगणं गरजेचं ठरतं की कल्याणकारी राज्याची संकल्पना सांगताना महाभारतामध्ये शरपंजरी पडलेले भीष्म सांगतात की जी भूमिका शांतता काळामध्ये भीष्म सांगतात तेच भीष्म द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी निष्क्रिय राहतात. मनुस्मृतीमध्ये कल्याणाचं समान सूत्र नाही. युरोपीय विचारामध्ये सुद्धा महाजनशाहीचा पुरस्कार दिसतो, पण शिवकालामध्ये सामूहिक नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून कल्याणकारी राज्यासाठी जबाबदाऱ्या पार पडल्या आणि आजचे राज्यकर्ते कल्याणकारी राज्याची भूमिका घेऊन जागतिकीकरणाचा आश्रय घेऊन आपल्या प्राथमिक जबाबदाऱ्या टाळत आहेत का काही, याची ही भूमिका आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं ठरतं. मी सिंधुजन अकादमीचे मान्यवर आणि प्रमुख यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो की त्यांनी मला सुजित शिंदे सर, आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो की आपण मला या सिंधुजन अकादमीच्या व्यासपीठावर छत्रपती शिवरायांची अष्टप्रधान मंडळाची संकल्पना, प्रशासन व्यवस्थेची संकल्पना मांडण्याची संधी दिली आणि या संधीचा एक वेगळा असा फायदा वैयक्तिक मला तर होईलच होईल, पण अभ्यासकाच्या माध्यमातून माझं कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचं आज पुन्हा रिव्हिजन झालं, असंही या ठिकाणी मला सुरुवातीला या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. म्हणून सुजित शिंदे सर आणि सिंधुजन अकादमीचे सगळे सहकारी या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी प्रशासन व्यवस्थेची संकल्पना पूर्ण झाली नाही, कारण का महाराजांच्या प्रशासनाचे अनेक विविध प्रकारचे पैलू आहेत. ते पैलू काही ठराविक कालखंडामध्ये मांडणं शक्य नाही. महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अनेक राजकीय विचारवंतांनी आपापल्या ताकदीनं संशोधनाच्या माध्यमातून आपल्या प्रकट पांडित्याच्या जोरावर आणि प्रभुत्वाच्या जोरावर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी माझ्या जुजबी ज्ञानाच्या माहितीच्या आधारे हे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला नरेंद्र कुरुंदकर यांचं एक वाक्य या ठिकाणी जाता जाता शेवटी सांगावं वाटतं की कुरुंदकर सर म्हणतात, नुकतंच त्यांची पुण्यस्मृती पण झाली, कुरुंदकर सर म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचं उभं आयुष्य 50 वर्षाचं आयुष्य आत्ता आपल्या समोर आहे, आपलं आत्ता समोर आहे, म्हणून आपण त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. पण महाराजांच्या समोर असं काही नव्हतं, पण त्यांनी केलेलं कार्य हे अलौकिक आणि पारलौकिक स्वरूपाचं आहे, हेच आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल. आपण सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.